मग आता हे 18चं झालं आणि 27चं कसं होतं? 27 सांगायचं म्हणजे की 2 हा चंद्राचा आणि 7 हा नेपच्यूनचा, 2 अधिक 7 बरोबर 9 हा मंगळाचा. जेव्हा हे कॉम्बिनेशन होतं ना तेव्हा ही माणसं खूप मोठी असतात आणि लहानपणी अतिशय हुशार असतात ती, पण एकदम 20-22व्या वर्षी त्यांच्या मनात आध्यात्मिकतेचा कडे वळण्याचा एक मूड येतो आणि त्या आध्यात्मिकेकडे एवढे वळतात की मग ते मागे पण बघत नाहीत. पण जर आयुष्यात त्यांच्या 6 अंक आला तर उत्तम कलाकार बनतात, 5 अंक आला तर उत्तम बिझनेस करतात आणि 3 अंक आला तर अध्यात्माची ओढ, उत्तम वक्ते, उत्तम लेक्चर्स देतील, व्याख्याने देतील आणि अभ्यासू असतात ही माणसं.